नागपुर शहर के नंदनवन थाना अंतर्गत मारपीट कर जान से मारने की घटना सामने आई है। पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए मामला दर्ज कर आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। सूत्रों के अनुसार नंदनवन परिसर में जन्मदिन की पार्टी मनाने से रोकना एक युवक और उसके पिता को भारी पड़ गया। घर के सामने जन्मदिन पार्टी और शोर करने से मना करने पर आरोपियों ने युवक और उसके पिता से मारपीट की कोशिश की गई। उसके बाद 18 अगस्त की शाम आरोपियों ने लोहे के पट्टे और कुल्हाड़ से युवक और उसके पिता पर जानलेवा हमला कर दिया। गंभीर हालत में घायल युवक और उसके पिता को अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस को मामले की जानकारी मिलते ही नंदनवन पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए मामला दर्ज कर 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। नंदनवन पुलिस आगे की जांच कर रही है। यह पूरी कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनायक कोहली के मार्गदर्शन में पुलिस टीम द्वारा की गई। आरोपी यांनी तक्रारदाराच्या घरासमोर रात्रीच्या वेळेला वाढदिवस साजरा केला, त्यामुळे त्यांच्यात थोडासा आरडाओरडा दंगा झाला। त्याचा त्रास तक्रारदाराला झाल्याने त्यांना हटकल्यामुळे त्यांना आलेल्या रागामुळे त्यांनी त्याच्याशी वाद केला व त्याला धमकी दिली आणि ते तेथून निघून गेले। सदरची घटना ही त्याच ठिकाणी थांबलेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्यामध्ये शाब्दिक वादविवाद झाला, परंतु याबाबत फिर्यादीने कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला दिलेली नाही। दिनांक 18 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान चे सासरे आणि फिर्यादीचे पती हे घरासमोर हजर असताना तिथे त्याच गल्लीत थोड्या अंतरावरती राहणारे जाहीर शेख, आझाद शेख, अनीस शेख आणि थल्ली शेख असे 4 आरोपी त्या ठिकाणी आले। त्यांनी येताना त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड, लाकडी दांडके, लोखंडी पट्टी असे हत्यार घेऊन आले आणि त्यांना येऊन मारहाण करू लागले। त्यांच्याजवळ आल्यानंतर त्यांच्या हातात असलेले शस्त्र पाहून हे पळून जाऊ लागले, तर त्यावेळेला त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली। डोक्यामध्ये मारहाण झालेली आहे, गंभीर जखम झालेली असल्यामुळे पोलिसांना जशी माहिती मिळाली तशी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला। त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींचा शोध घेऊन यातील 3 आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यातील एक आरोपी रेकॉर्डवरचा आहे आणि त्यांच्या विरुद्ध सध्या ते आरोपी अटकेत आहेत। 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे।